नमस्कार मित्रांनो, मी हॉटेल भाग्यश्रीचा सर्वेसर्वा हे वाक्य तुम्ही ऐकले असतील आणि हाच हॉटेल भाग्यश्रीचा मालक मुंबईच्या दिशेने आईसर घेऊन निघालाय। मराठ्यांना मदत करण्यासाठी, भुकेलेल्या मराठा बांधवांना दोन घास खाऊ घालण्यासाठी हॉटेल भाग्यश्रीचे मालक मुंबईच्या दिशेने आईसर भरून घेऊन निघाले। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये मराठ्यांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या दिवशी आंदोलकांनी आरोप केले की हॉटेल बंद केल्या, पाण्याची व्यवस्था नाही, विजेची लाईटची व्यवस्था नाही आणि ही सगळी बातमी वाऱ्यासारखी गावाखेड्यात पसरली। गावाखेड्यातल्या मराठा बांधवांनी लगेचच तयारीला सुरुवात केली। गावामधनं भाकरी यायला लागल्या, गावामधनं उद्योजक आपापल्या मदती घेऊन खरं तर गाड्या मुंबईच्या दिशेने घेऊन यायला लागले। हॉटेल भाग्यश्रीचे मालक जे आहेत तर त्यांनी सुद्धा 250 किलो फरसाण चिवडा, जवळपास 250 डझन बिस्किट आणि 1000 पाण्याच्या बाटल्या आणि त्याचबरोबर 900 डझन केळी अशा पद्धतीनं सगळं एका गाडीत भरलंय आणि मराठा बांधवांच्या सहकार्यासाठी, त्यांना दोन घास खाऊ घालण्यासाठी हॉटेल भाग्यश्रीचा मालक निघालाय मुंबईच्या दिशेने। पाणी बॉटल, त्याचबरोबर बिस्किट, चिवडा आणि केळी अशा पद्धतीचा सुखामेवा घेऊन हॉटेल भाग्यश्रीचे सर्वेसर्वा मुंबईच्या दिशेने निघाले। मराठ्यांना खाऊ घालण्यासाठी मराठ्यांची जी तानातान होते, त्यांना जेवायला भेटत नाही अशा बातम्या खरं तर सोशल माध्यमांवरून पसरल्या आणि याच सगळ्या गोष्टींना उपाय म्हणत खरं तर मराठा बांधवांना सहकार्याची भूमिका देत हॉटेल भाग्यश्रीने सुद्धा यात खारीचा वाटा उचलल्याचं पाहायला मिळत आहे। हा नव्या पिढीचा एक दमदार युवक आहे। आता काही दिवसापूर्वी हॉटेल भाग्यश्रीने प्रचंड धुमाकूळ घातला। हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने फॉर्च्युनर घेतली आणि महाराष्ट्रभर हे हॉटेल प्रसिद्धीच्या झोतात आलं। तेच हॉटेल, त्याच हॉटेलचे मालक आता मुंबईच्या दिशेने खरं तर हा शिदा घेऊन मराठ्यांना निघाले। एकाही मराठा बांधवांची खाण्याची आबाळ होता कामा नये, त्यांच्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत, तुम्ही फक्त लढा असं म्हणत या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने आव्हान केलंय आणि हॉटेल भाग्यश्रीचे मालक जे आहे तर ते आता मुंबईच्या दिशेने हा शिदा घेऊन निघाले। एक मोठा आईसरची गाडी घेऊनच हॉटेल भाग्यश्रीचा मालक मुंबईच्या दिशेने निघाला आहे आणि मराठा बांधवांना मदत म्हणा, मराठा बांधवांना जी खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, माझ्याकडनं जे होईल तशा परीनं ही व्यवस्था खरं तर ते करताना पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीनं अनेक उद्योजक सुद्धा समोर येत आहेत जे की मराठा बांधवांना सहकार्य करताना पाहायला मिळत आहेत। आपल्या जमेल तशा पद्धतीनं मराठा बांधवांना खाण्याची सोय, पाणी बॉटलची सोय, त्याचबरोबर रेनकोट आणि विविध ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टींची सोय करताना पाहायला मिळत आहेत। मराठा गावाखेड्यातनं एकवटलाय, मराठा मुंबईमध्ये एकवटलाय आणि मराठा मुंबई जाम केल्याशिवाय आता मागे हटणार नाही। वेळोवेळी अपडेट आपल्याला मुंबईच्या आझाद मैदानातून देत राहू, त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा।